नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्यूमन बॉडीमधील एक खूप महत्त्वाचा अवयव ज्यालाच लॅरिंग्स असे म्हणतात याबद्दल अभ्यास करणार आहोत. लॅरिंग्स यालाच व्हॉइस बॉक्स असेही म्हटले जाते. तर सुरुवातीला आपण याचे इंट्रोडक्शन बघूया. लॅरिंग्स हा एक हॉलो ट्यूब्युलर स्ट्रक्चर आहे जो आवाज तयार करण्यासाठी आणि श्वसनमार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी काम करत असतो. तो रेस्पायरेटरी सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम यांच्यामधील कंट्रोल पॉईंट म्हणून काम करत असतो. आता आपण याचे अपीअरन्सबद्दल पाहूया. तर लॅरिंग्स हा फनल शेप्ड म्हणजेच शंकूसारखा दिसतो आणि कार्टिलेजपासून बनलेला असतो. बाहेरून तो ॲडम्स ॲपल म्हणून दिसत असतो जो पुरुषांमध्ये अधिक स्पष्ट दिसतो. याचे लोकेशन आणि पोझिशनबद्दल पाहूया. तर लॅरिंग्स हा नेकमध्ये C3 ते C6 व्हर्टिब्राच्या दरम्यान फॅरिंग्स आणि ट्रकिया यांच्यामध्ये असतो. तो अँटेरियर बाजूला सेंट्रली लोकेटेड असतो, म्हणजेच तो मानेच्या समोरच्या बाजूला असतो. नेक्स्ट याचे स्ट्रक्चर समजून घेऊया. यामध्ये लॅरिंग्समध्ये एकूण 9 कार्टिलेजेस असतात. त्यामध्ये 3 अनपेअर्ड कार्टिलेजेस असतात, थायरॉइड, क्रिकॉइड आणि इपिग्लॉटिस. तसेच 3 पेअर्ड कार्टिलेजेस असतात ज्यामध्ये ॲटिनॉइड, कॉर्निक्युलेट आणि क्युनिफॉर्म. तसेच थायरॉइड कार्टिलेज हा सर्वात मोठा असून ॲडम्स ॲपल तयार करतो. क्रिकॉइड कार्टिलेज हा रिंग शेप्ड असतो आणि एअरवेला सपोर्ट देतो. तसेच इपिग्लॉटिस हा लिप शेप्ड असून म्हणजेच पानाच्या आकाराचा असून स्वॅल्विंग वेळी म्हणजेच गिळण्याच्या वेळी एअरवेज बंद करतो. लॅरिंग्समध्ये वोकल कॉर्ड्स असतात जे एअरफ्लोमुळे व्हायब्रेट होऊन आवाज तयार करतात. तसेच वोकल कॉर्डमधील ओपनिंगला ग्लॉटिस असे म्हटले जाते. नेक्स्ट आहे ब्लड सप्लाय टू द लॅरिंग्स. तर यामध्ये लॅरिंग्सला ब्लड सप्लाय 2 मुख्य आर्टरीजद्वारे मिळते, सुपेरियर लॅरिंजियल आर्टरी आणि इन्फेरियर लॅरिंजियल आर्टरी. तर व्हेनस ड्रेनेजबद्दल सुद्धा पाहूया. म्हणजेच लॅरिंग्सने जे वापरलेले ब्लड असते ते परत कोणत्या वेनमार्फत जाते हे बघूया. यामध्ये सुपेरियर लॅरिंजियल व्हेन ही इंटरनल जुगुलार व्हेनमध्ये ड्रेन होते आणि इन्फेरियर लॅरिंजियल व्हेन ही इन्फेरियर थायरॉइड व्हेनमार्फत ब्रॉन्कोसिफॅलिक व्हेनमध्ये जाते. नेक्स्ट आहे नर्व सप्लाय टू द लॅरिंग्स. तर वेगस नर्व हा मुख्य नर्व आहे. त्याचे 2 महत्त्वाचे ब्रांचेस आहेत. सुपेरियर लॅरिंजियल नर्व जो सेन्सेशनसाठी जबाबदार आहे आणि रिकरंट लॅरिंजियल नर्व जो वोकल कॉर्डच्या मसल्सला कंट्रोल करतो. नेक्स्ट आता आपण लॅरिंग्सचे फंक्शन पाहूया, म्हणजेच कार्य पाहूया. यामध्ये लॅरिंग्सचे 3 मुख्य फंक्शन आहेत. पहिला म्हणजे व्हॉइस प्रोडक्शन. यामध्ये वोकल कॉर्ड्सच्या व्हायब्रेशनमुळे आपल्याला आवाज निर्माण करता येतो. दुसरे कार्य हे एअर पॅसेज मेंटेन करणे, म्हणजेच तो श्वसनासाठी हवा आत आणि बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा ठेवतो. आणि तिसरे कार्य म्हणजे प्रोटेक्शन ड्युरिंग सॉल्विंग, म्हणजेच अन्न गिळण्याच्या वेळी इपिग्लॉटिस एअरवे बंद करून अन्न श्वसन नलिकेत जाण्यापासून थांबवतो. तसेच लॅरिंग्स हा एक छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे जो आपल्याला बोलायला, श्वास घ्यायला आणि अन्न सुरक्षितपणे गिळायला मदत करतो. थँक्यू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.